नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर बघूया आजच्या अपडेट्स। मित्रांनो, बिग बॉसच्या प्रत्येक सीझन मध्ये वेगळ्या ठिकाणी स्मोकिंग एरिया बनवला जातो, जिथे कंटेस्टंट स्मोक म्हणजे धूम्रपान करताना दिसतात। कधीच कोणत्याच स्पर्धकाला घराच्या आत सिगरेट फुकण्याची परवानगी नव्हती, मात्र आता हे या सीझन मध्ये झालं आहे। या सीझन मध्ये रणवीर शौरी हा नियम मोडताना दिसला। असं म्हटलं जात आहे की त्याला लाईव्ह फीड मध्ये लिव्हिंग एरिया म्हणजेच घराच्या आत सोफ्यावर बसून धूम्रपान करताना पाहिलं। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बिग बॉसनं देखील त्याला असं करू दिलं, त्याला अडवलं नाही। रणवीर शौरी हा बॉलिवूड अभिनेता असून त्याने एंट्री करण्याआधी सूत्रसंचालक अनिल कपूर यांना सांगितलं की त्याच्याकडे कोणतंही काम नव्हतं, त्यामुळे तो या शो मध्ये आला आहे। तो शो मध्ये चर्चेत राहिला, त्याने त्याचं मत त्याला हवं त्या पद्धतीने मांडलं। इतकंच नाही तर कोणाला सडेतोड उत्तर द्यायलाही तो घाबरला नाही। पण आता तो प्रेक्षकांच्या निशाण्यावर आला आहे। त्याचं कारण बिग बॉस ओटीटीच्या घरात जाऊन त्यानं धूम्रपान केलं। याचाच अर्थ त्यानं शो मध्ये येऊन एक मोठा नियम मोडला आहे। लाईव्ह फीड मध्ये रणवीर शौरी हा साई केतन राव सोबत सोफ्यावर बसलेला पाहायला मिळते। त्याच्या हातात सिगरेट देखील पाहायला मिळत आहे। या आधी बिग बॉस ओटीटी मध्ये असं कधीच घडलं नव्हतं। मित्रांनो, मुंजियानंतर आता दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा आणखी एक हॉररपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची भूमिका असलेल्या काकुडा या चित्रपटाचा ट्रेलर आउट झाला आहे। लग्नानंतर रिलीज होणारा हा सोनाक्षीचा पहिला चित्रपट आहे। रितेश सोनाक्षी सोबत सागिब सलीम देखील या चित्रपटात झळकणार आहे। काकुडाचा ट्रेलर धमाकेदार आहे। आदित्यने दिग्दर्शित केलेल्या मुंजिया या चित्रपटाने नुकताच 100 कोटीचा टप्पा ओलांडला। आता आदित्यचा हिंदीतील हा दुसरा हॉररपट आहे। गावाला एक श्राप लागला आहे। रितेशने या चित्रपटात घोस्ट हंटरची भूमिका साकारली आहे। आता या गावाला कोणता श्राप लागलाय? रितेश देशमुख इतरांच्या मदतीने याचे कोडे उलगडणार का? गावावर आलेले संकट दूर सारणार का? काकुडा कोण आहे आणि हा विधी न केल्याबद्दल शिक्षा का आहे आणि हे गाव शापापासून मुक्त होईल का? हे या हॉरर कॉमेडी चित्रपटात पाहता येणार आहे। काकुडा हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाही। झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज होणार आहे। 12 जुलै रोजी या चित्रपटाचा प्रीमियर होईल आणि प्रेक्षकांना चित्रपट पाहता येणार आहे। मित्रांनो, पुढील अपडेट आहे बॉक्स ऑफिस बद्दल। अमिताभ बच्चन आणि प्रभास स्टारर कल्की 2898 एडीने जागतिक बॉक्स ऑफिसवर 700 कोटी रुपयांची कमाई केली आहे। या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 191.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता। वीकेंड पर्यंत 4 दिवसात एकूण 555 कोटींची कमाई झाली होती। सॅकनिकनुसार चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात 393.4 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता। या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात 95 कोटी रुपयांची कमाई केली होती। 7व्या दिवशी म्हणजे बुधवारी देशभरातील सर्व भाषांमध्ये 23 कोटी रुपयांचा व्यवसाय केला। हिंदी व्हर्जन बद्दल बोलायचे झाले तर कल्कीने 7 दिवसात 153.15 कोटींची कमाई केली आहे। आता फायटर, शैतान आणि क्रू नंतर या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हा चौथा हिंदी चित्रपट आहे। एकूणच हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे। या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर फायटरने 337.20 कोटी, शैतानने 211.6 कोटी, क्रूने 157.8 कोटी, कल्कीने 153.15 कोटी, तेरी बातों में ऐसा उलझा जियाने 133.64 कोटी एवढी कमाई केली आहे। नाग अश्विनच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या कल्की 2898 एडीचे बजेट जवळपास 600 कोटी रुपये आहे। मित्रांनो, रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत 12 जुलै रोजी पार पडणार आहे। बुधवारपासून त्यांच्या विवाहाच्या विधी सुरू झाल्या आहेत। त्याआधी अनंत राधिकाचा ग्रँड प्री वेडिंग सोहळा पार पडला होता। आता या दोघांच्या ग्रँड विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पॉप आयकॉन जस्टिन बिबर धमाकेदार परफॉर्मन्स देणार आहे। तरुणाईमध्ये क्रेज असलेला सिंगर जस्टिन बिबर हा 4 जुलै 2024 रोजी सकाळी मुंबईत दाखल झाल्याचे वृत्त आहे। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित पार्टीत तो परफॉर्मन्स करणार आहे। जस्टिन बिबर हा 5 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या फंक्शनमध्ये परफॉर्म करणार आहे। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा 5 जुलै 2024 रोजी होणार आहे। जस्टिन बिबर हा आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर असून त्याची लोकप्रियता अनेक देशांमध्ये आहे। एका शो साठी जस्टिन बिबर हा तगडा मानधन आकारतो। एका रिपोर्ट्सनुसार जस्टिन बिबर हा एका शो साठी 50 कोटींचे मानधन आकारतो। मुकेश अंबानी यांच्या खासगी सोहळ्यासाठी जस्टिन बिबर खास हजेरी लावणार असल्याने बिबरने यापेक्षा अधिक मानधन आकारल्याची चर्चा आहे। यानंतर एक महत्त्वाची अपडेट। अभिनेता करण वाही आणि अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा ईडीच्या कचेट्यात सापडले आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोन्ही कलाकारांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आला आहे। या प्रकरणात ईडीने करण आणि क्रिस्टल यांची 3 जुलै रोजी चौकशी देखील केली। याच प्रकरणात अभिनेत्री निया शर्मालाही याआधी समन्स बजावण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं। अभिनेता करण वाही आणि अभिनेत्री क्रिस्टल डिसूजाला आंतरराष्ट्रीय एजंटद्वारे अवैध ऑनलाईन विदेशी ट्रेडिंग संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले होते। याच प्रकरणात आता त्यांची चौकशी करण्यात आली आहे। ऑक्टाएफएक्स ऑनलाईन ट्रेडिंग ॲप आणि त्यांच्याशी संबंधित वेबसाईट त्याच्या ऑक्टाएफएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय संस्थेच्या मदतीने चालवली जात होती। या ॲपने आतापर्यंत भारतात 500 कोटी रुपयांचा व्यापार केला आहे। यामध्ये लोकांना कमी पैसे गुंतवून मोठा नफा मिळवून दिला जात होता। सोशल मीडियावर या अवैध ट्रेडिंग फॉरेक्स ॲप्सच्या प्रमोशनसाठी करण वाही आणि क्रिस्टल डिसूजा यांना निवडण्यात आलं होतं। ॲपकडे अधिकाधिक लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणे हा त्यांचा उद्देश होता। या माध्यमातून त्यांना मोठी रक्कम मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे।
यानंतर बघूया पुढील अपडेट. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या सरफेरा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. अक्षय कुमारच्या सरफेरा चित्रपटाच्या ट्रेलरला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आतापर्यंत या ट्रेलरला 7 कोटी लोकांनी पाहिलं आहे. अक्षय कुमारचे आगामी चित्रपट सरफेराने इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे. त्याचा ट्रेलर 2024 सर्वाधिक पाहिलेला हिंदी चित्रपटाचा ट्रेलर बनला आहे. चित्रपटाची गोष्ट आणि डायलॉगमुळे या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. लोक आता अक्षयला कंटेंट कुमार म्हणून संबोधत आहे. सरफेरा चित्रपटात अक्षय कुमार एका अशा माणसाची भूमिका साकारत आहे जो कधीही हार मानत नाही. त्याच्यात स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आहे. अक्षय कुमार नेहमी अशा चित्रपटांची निवड करतो ज्यांचा आशय खूप मजबूत असतो. सरफेरा हा चित्रपट देखील अशाच एका आशयाने भरलेला चित्रपट आहे. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.